नाही, डोक्यात गेलं का डोक्याच्या वरून गेलं. तो हिंदी कवी म्हणतो चाह आशा ही पैशापासून आण्यापर्यंत येते, आण्यापासून रुपयापर्यंत येते, रुपयाचं रूपांतर नोटीमध्ये होतं, नोटीचं रूपांतर कोटीमध्ये होतं, कोटी रुपयाची गाडी ज्यावेळेला घरापर्यंत येते ती गाडी आपल्याला हॉटेलपर्यंत घेऊन जाते आणि हॉटेलमध्ये गेल्यानंतर ज्यावेळेला बाटली हातामध्ये येते कशाची ती तुमच्या लक्षात आली असेल. हॉटेलमध्ये गेल्यानंतर कारण त्या बाटलीने अनेक लोकांचे प्रपंच उद्ध्वस्त केले बघा. म्हणून विनंती असेल माझी तुम्हाला त्याच्यापासून थोडंसं लांब राहा. एक वाक्य माझं लक्षपूर्वक ऐका. जाम पर जाम पीने से क्या फायदा, जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पी तो शाम को उतर जाती है, शाम को पी तो सुबह उतर जाती है, लेकिन एक दिन हरिनाम का प्याला पीकर तो देख, तेरी जिंदगी सुधर जाएगी, जिंदगी सुधर जाएगी. म्हणून विनंती असेल माझी तुम्हाला व्यसनापासून थोडंसं लांब राहा. हॉटेलमध्ये गेल्यानंतर ज्यावेळेला बाटली हातामध्ये येते ती बाटली आपल्याला हॉस्पिटल पर्यंत घेऊन जाते आणि हॉस्पिटल पासूनचा आपला प्रवास ज्या दिवशी स्मशानापर्यंत होतो ना त्या दिवशी आपल्या जीवनातली आशा संपत असते. तोपर्यंत आशा संपत नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात कुठल्याही प्रकारची आस अपेक्षा आकांक्षा चित्तामध्ये न ठेवता जर त्या भगवंताचं वचन शुद्ध अंतःकरणाने केलं ना निश्चितच जगाचा बाप तुमच्याकरता किती खालच्या पात्रतेचं काम करत असतो. मग कोण्या भक्ताकरता काम केलं तुम्हाला एक उदाहरण सांगते ऐका. बिदरच्या बादशाची मालिश करण्याचं काम सेना महाराजांकडे अतिशय मार्मिक दृष्टांतावर का. आता मालिश करण्याचं काम सेना महाराजांकडे होतं. जातीवर न्हावी होते, बारीक होते ते, परंतु निष्ठावंत भक्त होते भगवान परमेश्वरंग परमात्म्याचे. परंतु या कर्मभूमीवर आल्याच्या नंतर पोटाकरता काहीतरी काम धंदा करावाच लागतो ना. उद्योगावर धंदे लक्ष्मी पोटाकरता काहीतरी काम धंदा करावाच लागतो. कर्मभूमीवर आल्याच्या नंतर पोटाकरता काम न करणं आणि भगवंताचं नाव न घेणं हे मूर्खाचं लक्षण सांगितलं तुळशीदासांनी. म्हणून पोटाकरता काम धंदा काय करायचं म्हणून बिदरच्या बादशाची मालिश करण्याचं काम करायचे. आता एक दिवस प्रसंग असा मला झालं असं रात्रीच्या 1 वाजता बिदरच्या बादशाची पाठ दुखू लागली. आता रात्रीच्या 1 वाजता पाठ दुखायला लागल्याच्या नंतर त्यानं प्रधानाला आवाज दिला. प्रधान आला. जी अलंपणा काय का म्हटल्याच्या नंतर सांगितलं रात्रीच्या 1 वाजल्यापासून पाठ दुखते रे माझी बिंजू चावल्यासारख्या वेदना होतात. म्हटले माझ्या सेनाला बोलून आणा. सेनानं पाठ सोडी का पाठ राहते. आता सेनाला बोलून आणा म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यानं घड्याळात पाहिलं तर रात्रीचे 1 वाजले होते. प्रधानानं सांगितलं बादशाला म्हटले थोडा वेळ कशी तरी तगमग सहन करा. रात्रीच्या 1 वाजता सेना महाराजांचं दारतरी कसं वाजवावं म्हणून सांगितलं. 2-2:30 वाजेपर्यंत कशी तरी तगमग सहन केली. सहन होत नव्हती. मानेपासून कमरेपर्यंत विंचू चावल्यासारखा वेदना होत होत्या. धन 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 बादशाह करत होता. परंतु कशी तरी तगमग सहन केली आणि पहाटेच्या 3 वाजता पुन्हा एकदा प्रधानाला आवाज दिला. प्रधानाला जी अलंपणा काय काम म्हटल्याच्या बरोबर सांगितलं पाठ काही दुखायची राहत नाही. माझ्या सेनाला बोलून आणावं लागतंय. सेनाला बोलून आणावं लागतंय म्हटल्याच्या बरोबर एक सेवक निघाला सेना महाराजांना बोलवण्याकरता. पहाटेचे 3 वाजले होते. सेना महाराजांना बोलवण्याकरता गेला आणि दारात गेल्यानंतर दार वाजवलं तर सेना महाराजांची पत्नी बाहेर आली. नाही बाबा पत्नी बाहेर आली. पत्नीने विचारलं जी कोण. सांगितलं मी बादशाचा नोकर आहे. काय काम नाही का. काय नाही बादशाची पाठ दुखती म्हटले सेना महाराजांना बोलवलंय. पत्नीनं सांगितलं ठीक आहे म्हटलं देते पाठवून. आता पाठवून देते म्हटल्या परंतु घरामध्ये गेल्या घरात जर पाहिलं तर सेना महाराजांची पूजा चालू होती. नाही काय सेना महाराजांची पूजा होती. छोटीशी मूर्ती होती विठ्ठलाची पाषाणाची. छोटीशी खापराची नांद होती. छोटस लोटकं होतं. त्या खापराच्या नांदीतलं पाणी लोटक्यावर घ्यायचं. लोटक्यानं पाणी देवाच्या डोक्यावर घालायचं आणि 2 लोटके पाणी देवाच्या डोक्यावर घातल्याच्या नंतर 4 लोटके पाणी खाली उघडत होतं. जगद्गुरु तुकोबरायांना एका साधकाने प्रश्न विचारला. जगद्गुरु तुकोबराय 2 लोटके पाणी सेना महाराजांनी देवाच्या डोक्यावर घातल्याच्या नंतर 4 लोटके पाणी खाली उघडतंय. 2 लोटके पाणी कुठून येतंय. तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तितकं देव सेना महाराजांकरता रडत होता. कारण त्यांच्या अंतःकरणातला भाव तितका शुद्ध होता. माईबापांनी तितका देव रडत होता. त्या ठिकाणी पूजा चालू होती. पत्नीनं विचार केला काय करावं. आपल्यासाठी सोन्याची आरती होती. चांदीचा पाट होता का काय होता. काहीच नव्हतं ना. फक्त मानस पूजा होती. अरे 15-20 मिनिटांमध्ये होणारी. लोटक्यानं पाणी देवाच्या डोक्यावर घालायचं. फटक्या उपरण्यानं देवाचा चेहरा पुसायचा. कपाळाला गोपी चिन्ह टिळा लावायचा. 15-20 मिनिटांमध्ये होणारी मानस पूजा होती. परंतु पत्नीनं
विचार केला काय करावं. पूजा मोडावी तर पूजा मोडल्याचा दोष लागतोय आणि नाही मोडावी तर दारात बादशाचा नोकर उभा आहे. जर मोडावी नाही तर बादशाह चाकानं मारल्याशिवाय राहत नाही. पत्नीनं विचार केला काय करावं, कारण तो काय सामान्य बादशाह होता का, श्रीमंत बादशाह होता. किती श्रीमंत सांगू तुम्हाला. एका सरदाराला बसायला 844 घोडे, 2.25 किलो चांदीच्या रेखीवा बुट ठेवायला होत्या आणि एका घोड्याच्या तोंडामध्ये अर्धा किलो सोन्याचा लगाम एका श्रीमंत बादशाह होता. आता हिशोब करा माझ्या बाबांनो, 2.25 किलो चांदी गुणिले 844 घोडे करता येतो हिशोब. इथं बसलेल्या पैकी घरी गेल्यावर करा, घरी गेल्यावर. आणि ज्याला सण होतोय त्याने करा बरं का. नाही तर ज्या शेजाऱ्याचे फॉर्च्युनर गाडी पाहिल्यानंतर ज्याच्या पोटात दुखते ना त्यांना हा हिशोब करू नका. कारण तो काही सामान्य बादशाह नव्हता, श्रीमंत बादशाह होता. त्या श्रीमंत बादशाचा नोकर दारामध्ये आलाय. आता मला सांगा मायबापांनो, सेना महाराजांच्या पत्नीच्या जागेवरती जर तुमच्या पाकिस्तानी असत्या तर तिने पूजा होऊ दिली असती का? हा नाही म्हणते ती, म्हणजे यांना पण गॅरंटी नसती होऊ दिली. काय म्हटली असती ती, दारात साहेबाचा माणूस आले म्हटली असती 5-50 हजाराचा बंडल देईल, काय देणार आहे तो देव तुम्हाला. 2-2 किलोच्या टाळ वाजवू 1-1 किलोची केली म्हटली असती. पण ती सेना महाराजांची पत्नी होती मायबापांनो. अंतकरणातला भाव इतका शुद्ध होता, चापकाने मार बसला तरी चालन पण मालकाची पूजा मोडून द्यायची नाही. पूजा मोडू नाही दिली. जशाला तशी 3 तास पूजा होऊ दिली आणि 3 तास पूजा होत असताना अर्धा तास झाल्याच्या नंतर फरमान काढलं बिदरच्या बादशाहनं. म्हटले मारिताना त्या सेनाला, मारिताना म्हटल्याच्या बरोबर 2 घोड्यावरती 2 सेवक बसले. घोडे सेना महाराजांच्या घराच्या दिशेने निघाले आणि घोडे महाद्वारापर्यंत आल्याच्या बरोबर जगाच्या बापानं विटेवरच्या मालकानं विटेवरून खाली उडी टाकली. सेना महाराजांचं रूप धारण केलं. कानापर्यंत काठी, गुडघ्यापर्यंत पोहोचलेलं धोतरे, बगलेमध्ये धोटी अडकवली आणि सेना महाराजांच्या रूपात बिदरच्या बादशाच्या दारात जो मोजला गेला. जी अलंबना काय काम म्हटल्याच्या बरोबर सांगितलं, सेना आलास तू. रात्रीच्या 1 वाजल्यापासून पाठवती रे सेना. बिन सुचवल्यासारख्या वेदना होत्या. जगाच्या बापानं सेनाच्या धोटीतलं तेल काढलं माई बापांनो आणि सेना महाराजांच्या रूपामध्ये त्या तेलात 5 बोटं उडवले आणि एकदाच मानेपासून कमरेपर्यंत फुलावले तर झोपच लागली बादशाला. पाठच दुखायची राहिली त्याची. आणि थोड्या वेळाने त्याची हुशन नावाची बेगम आली. तिनं आवाज दिला, जी आग सो रहे नाही तो बोले सेना कहा यही खडे. बाहेर उभे होते, बोलून घेतला आतमध्ये आणि सेना महाराजांचा हात बिदरच्या बादशानं हातामध्ये घेतला आणि सेना महाराजांना बिदरचा बादशाह म्हणतोय, सेना काय तुझा हात रे. म्हटले रात्रीच्या 1 वाजल्यापासून विंचू चावल्यासारख्या वेदना होत होत्या, ठण करत होतो, पण एकदाच मानेपासून कमरेपर्यंत हात फिरवला तर माझी पाठच दुखायची राहिली. काय तुझ्या हातात जादू म्हटले, काय तुझा हात कोमल आहे. त्या हातावरती बिदरचा बादशाह खुश झाला आणि बादशाहनं सांगितलं, म्हटले सेनाच्या धोटीमध्ये 2 मोठी मोहरा टाका. 2 मोठी मोहरा सेनाच्या धोटीत टाकल्या. धोटीचं झाकण जगाच्या बापानं बंद केलं. धोटी सेना महाराजांच्या घरात नेऊन अडकवली आणि काकड आरतीच्या टायमिंग पर्यंत बेटेवरती जाऊन उभे राहिले. काकड आरतीच्या टायमिंग पर्यंत बेटेवरती जाऊन उभे राहिले. इकडे 3 तासानंतर पूजा झाल्याच्या नंतर पत्नीनं सांगितलं, मला 3 तासापूर्वी बिदरच्या बादशाचा नोकर आला होता, त्यानं बोलवलंय तुम्हाला. बिदरच्या बादशाची पाठ दुखती म्हटला. आता असं म्हटल्याच्या नंतर सेना महाराजांनी विचार केला, 3 तासापूर्वी नोकर आला होता, आता 3 तासानंतर जायचं म्हटल्यानंतर गडबडीमध्ये फटकं बाबोट डोक्याला गुंडाळलं, धोटी बगलेमध्ये अडकवली आणि जाण्या करता निघाले. आता जात असताना पत्नी विचारते, मालक 3 तासापूर्वी नोकर आला होता, तुम्ही 3 तासानंतर चाललाय म्हटल्यावर आता बादशाह चाकान मारल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेला सेना महाराजांनी वाक्य वापरलं. सेना महाराज म्हणतायत, अगं तू कशाला काळजी करतेस. म्हटले तो विटेवर जाय ना, आपलं सगळं सांभाळून घेणार आहे. आणि सांभाळलं ना त्या विटेवरच्या बाबांनी सांभाळलं. निघाले सेना महाराज. सेना महाराज निघाले, परंतु बादशाह प्रधान फिरायला चालले होते. आता लांबूनच पाहिलं सेना महाराज समोरून येत आहेत आणि समोरून येताना पाहिलं आणि बादशाह सेना महाराजांना म्हणतोय, अरे सेना पहाटे 3-3:30 वाजताच येऊन गेला ना, परत कशा करता आला. आता परत कशा करता आला म्हटल्यानंतर सेना महाराजांना वाटलं कदाचित बादशाह आपल्याला आडवा बोलत असेल. दोन्ही हात जोडले, माफी मागितली. म्हटले रोज 15-20 मिनिटांमध्ये होणारी पूजा आज मात्र 3 तास झाले, भानच राहिलं नाही. पत्नीनं उठवलं नाही म्हणून यायला उशीर झाला, पुन्हा अशीच होणार नाही मायबाप. माफी मागितली. त्यावेळेला सेना महाराजांना बादशाह म्हणतोय, अरे सेना पहाटे 3-3:30 वाजता येऊन गेला, माझी पाठ सोडली, तुझ्या धोटीमध्ये 2 मोठी मोहरा टाकल्या,
म्हटल्याच्या बरोबर सेना महाराजांना टोपीचं झाकण उघडून पाहिलं तर मैबाबांनो चम 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 करणाऱ्या दैदिप्यमान अशा मोहरा दिसल्या. ज्या डोळ्यानं मोहरा पाहिला ना त्या डोळ्यात कचकन पाणी आलं. फाटकं ओपन सेना महाराजांनी डोळ्याला लावलं आणि रडत रडत सेना महाराज घरी गेले. फाटकं ओपन डोळ्याला लावून सेना महाराज घरी गेले. पत्नीनं लांबूनच रडताना पाहिलं. पत्नी विचारते का हो मारलं का बादशाहनं तुम्हाला? नाही ग नाही मारलं. नक्की चापकानं मारलं असावं. ज्या अर्थी तुमच्या डोळ्यात पाणी आलं तुम्ही रडत आहे त्या अर्थी बादशाहनं चापकानं मारलं असावं. नाही ग नाही मारलं. मग डोळ्यात पाणी कशा करता? त्यावेळेला फाटकं ओपन डोळ्याला लावून ढस ढस सेना महाराज रडतायत आणि रडून पत्नीला सांगतायत अगं 3 तासापूर्वी देवाची पूजा करत असताना तुम्हाला उठवलं नाही ना. परिणाम जगाच्या बापाला माझं रूप धारण करून त्या बिदरच्या वंशाची मालिश करावी लागली ग. इतक्या खालच्या पात्रतेचं काम जगाच्या बापाला माझ्याकरता करावं लागलं. डस डस सेना महाराज रडून सांगतायत आणि यांचं मूर्तिमंत प्रकरण पटवून देत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात नाही लाज धरी तर अभंगाचं पडलं साधा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात देव आपल्या भक्ताचं काम करत असताना इतक्या खालच्या पात्रतेचं काम करत असतो जसं सेना महाराजांकरता सेना महाराजांच्या रूपात त्या वेदाच्या बादशाची मालिश केली. इतक्या खालच्या पात्रतेचं काम करतो याच्यामध्ये काही नवले माईबापांनो. याच्याही पेक्षा खालच्या पात्रतेचं काम जगाचा बाप आपल्याकरता करत असतो. मग कोणत्या भक्ताकरता केलं तर चोखोबारायांकरता चोखोबारायांच्या पश्चात माईबापांनो चोखोबारायांच्या पत्नीचं बाळंतपण केलं. चोखोबाची बहिणा